संस्कृतीची सांस्कृतिक चिन्ह ज्या ठिकाणी दिसतील अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि आता रोड शोला सुरुवात होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अशोक मिल परिसरामध्ये पोहोचलेला आहे। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अशोक मिल परिसरामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून त्यांचं आता स्वागत केलं जाईल। रस्त्याच्या दुतर्फा आपण पाहतोय सर्व नागरिकांची, सामान्य नागरिकांची गर्दी आहे। अनेक महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणारी वेशभूषा परिधान करत या ठिकाणी अनेक लोक जमलेले आहेत। काही सेकंदाचा अवधी आता आणि त्यानंतर या रोड शोला होणार आहे सुरुवात। तर भाजपचे उमेदवार या रोड शो मध्ये या ठिकाणी सहभागी होत आहेत। तर ते सगळे उमेदवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। तर मुंबई उत्तरचे पियुष गोयल, मुंबई उत्तर मध्यचे उज्ज्वल निकम, तसंच महायुतीचे म्हणून शिवसेनेचे मुंबई उत्तर पश्चिमचे रवींद्र वायकर, मुंबई दक्षिण मध्यचे राहुल शेवाळे, मुंबई दक्षिणच्या यामिनी जाधव आणि मुंबई उत्तर पूर्व ईशान्य मुंबईचे मिहिर कोटेचा यांच्याच मतदारसंघामध्ये खरं तर हा रोड शो होतोय। मिहिर कोटेचा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मुंबईमधल्या 6 जागांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा मेगा रोड शो। पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो मुंबईमध्ये होतोय आणि त्यामुळे भाजपमध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण। 2.5 किलोमीटरचा असा मोदींचा हा रोड शो असणार आहे। 5व्या टप्प्यात मोदींकडून महाराष्ट्रावर विशेष लक्ष देण्यात आलेलं आहे। पंतप्रधान कोणत्याही क्षणी या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि त्यापूर्वी महायुतीचे सर्वच नेते त्यांच्या स्वागतासाठी जमलेले आहेत। काही सेकंदात या रोड शोला सुरुवात होणार आहे। अशोक सिल्क मिल ते हवेली ब्रिज पर्यंत हा रोड शो असणार आहे। तर घाटकोपर मधला म्हणजे हा एकूणच जो मतदारसंघ आहे मुंबई ईशान्य, तर भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे। गेल्या वेळी इथे मनोज कोटक निवडून आलेले होते, त्यानंतर आता मिहिर कोटेचा यांना या ठिकाणाहून उमेदवारी देण्यात आलेली आहे। हा मतदारसंघ जो आहे तो साधारणतः व्यावसायिक भाग आहे, उच्चभ्रू वस्ती असलेला आहे। मराठी, गुजराती, दक्षिण भारतीय आणि मुस्लिम अशी लोकवस्ती असलेला हा भाग आहे। एकीकडे उच्चभ्रू वस्ती, दुसऱ्या बाजूला झोपडपट्टी असा मतदारसंघ हा विभागलेला आहे। आणि आता अशोक मिल परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा पुढच्या काही सेकंदात। तर घाटकोपरला 5 लोकसभा मतदारसंघ जे आहेत ते जोडले जातात। त्यामध्ये उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई यांचा समावेश आहे। तर अशोक मिल ते हवेली ब्रिज पर्यंत हा रोड शो आणि आता सगळेच आपल्या कॅमेऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी टिपण्यासाठी म्हणून सज्ज झालेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा आता अशोक मिल परिसरामध्ये पोहोचलेला आहे आणि इथूनच या रोड शोला सुरुवात होणार आहे। तर इथे दृश्य आपण पाहतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अशोक मिल परिसरामध्ये आता आगमन झालेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून या रोड शोला सुरुवात होणार आहे। तर ज्या गाडीवरून हा रोड शो सुरू होणार आहे ती गाडी देखील सजवण्यात आलेली आहे। रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी झालेलीच आहे, मात्र ढोल ताशा पथक, बँड पथक यामध्ये सहभागी झालेली आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत। सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत पंतप्रधान आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सर्व नागरिकांना हात उंचावून त्यांनी अभिवादन देखील केलेलं आहे। थोड्याच वेळात आता या रोड शोला सुरुवात होणार आहे आणि या रोड शो मध्ये जेवढे टप्पे आहेत त्या सर्व टप्प्यांवरून आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट सगळे देणार आहेत। तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत, फक्त TV9 मराठीकडे ही दृश्य आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। सगळ्यांचं अभिवादन स्वीकारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला या ठिकाणी पंतप्रधान आता अभिवादन करतील आणि त्यानंतर या रोड शोला सुरुवात होणार आहे। तरी थेट दृश्य आपण पाहतोय, एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी मेगा रोड शो साठी मुंबईमध्ये भाजपचा एक प्रकारे हे शक्ती प्रदर्शन आहे। पहिल्यांदाच पंतप्रधानांचा रोड शो हा मुंबईमध्ये होतोय। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पंतप्रधानांकडून अभिवादन केलं जात आहे।
महाराष्ट्रातल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे आणि त्यानंतर आता पंतप्रधानांचा मेगा रोड शो या ठिकाणी सुरू होते. ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. मुंबईमधले भाजपचे सगळे उमेदवार या रोड शो मध्ये सहभागी आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे अभिवादन करताना तर महाराष्ट्रामधल्या प्रत्येक सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय भवानी जय शिवाजी याच हा नारा देत सभांना सुरुवात केलेली आहे. आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो या ठिकाणी सुरू होत आहे.